gone on my one side. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे महाशिवरात्रीना. आता आम्ही चाललो आहे खोलेश्वरला, म्हणजे आमच्या गावा शेजारी एक चांदेटेपले म्हणून गाव आहे, तिथं एक जागृत महादेव आहे, तिथं चाललो आहे आता. आणि आम्ही आता तळ्यात इथं सध्या, आणि ही माझी गँग. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. काही की कारनामे लागतेच आम्हाला. हे बघा जाळ्या आहे इथं. हे बघा अरे बाप हो, डोळ्यात गेलो को डायरेक्ट. मोकर हा असा रस्ता, आणि आम्ही 180 पळत असतो आता कधी पण. कमी सून महाराज यंगो पाहिला ब्लॉग आपला मराठी, कसा वाटतंय तुला नेमकं? खूप छान वाटतंय मला. आणि आपलं चॅनल डिलीट झालं 1600 सबस्क्रायबरचं, कसं वाटतं तुला? एकदम कस तरी वेगळीच फिलिंग थोडं. कारण की त्याच्यात आम्ही इतकी मेहनत घेतली, ते लय जवळपास लय मेहनत घेतली त्याच्यातलं, की आता 1600 सबस्क्रायबर करणं सोपी गोष्ट नव्हती. जाऊ द्या, आता न्यू चॅनल ओपन झालं, याच्यावर पण असं चांगला सपोर्ट राहू द्या. आलेलं आहे आपलं भोलेबाबाचं मंदिर, बघू शकता तुम्ही. चला रे, लवकरात लवकर चला रे. लवकर ये तो आपने मौज में गुंग गई. अरे लवकर चाला रे, फराचं संपूर्ण दीड बोलून का बरं नाही. तर मी आता पोचलो आहे प्लेसवर आपल्या. आता दर्शन करू, तिथं बघू आता पब्लिक किती के. झेंडे दिसत आहे, झेंडे. हां बघा, पोचलो आहे आता प्लेसवर. पब्लिकचं रिॲक्शन बघू आता कसं असतं तर. पण इकडं तर बघणार तर नाही माझ्याकडे, पण तरी पण बाबाचं पहिले सुरुवातीलाच. आलेलो आणि फायनली कधी पण आहे ना, मुलींपासून 4 हात लांबच राहायचं बरं का. दर्शन करून घेऊ आता. इथं गेला आहे आता योगेश दर्शन करायला. आतमधून कसा आहे, बाहेर खूप खोल आहे बघा. सगळं दुप्पन झालेलं आहे, इथं दर्शन झालेलं आहे. तर तुम्ही पण दर्शन करून घ्या मित्रांनो. पहिला ब्लॉग हा महादेवाचा आहे, व्हायरल होतो का नाही, झाला तर चांगलं आहे. तर चला तर वर जाऊ. पण लय दुपटी डोळ्यात आगुरलं डायरेक्ट. इथून चालला जागा आहे, रस्ता हा लयच खतरनाक आहे बाप. आणि रस्ता लेवळेच चढेल, पण भेव वाटतं डायरेक्ट इथं वर चढायला. हो का, खरंच ना. वर आलो. आम्हाला तर पहिले सगळ्यात पहिले साबुदाणा खिचडीच लय आवडती. हे बघा, दोघांना दर्शन घेतलं आणि डायरेक्ट गेलाय साबुदाणा खिचडी घ्यायला. आपल्या भाऊची जरा शुद्ध मराठी ऐकून घ्या का. काय, जय श्रीराम. जय श्रीराम. क्या बात है, यही बोलना चाहते थे हो. तुम्ही बघू शकता कसं आहे वातावरण लय कातील, म्हणजे खतरनाक एकदम भारी वाटतं जरा. चढताना तर बघितलं नसतं ना, तर उतरताना बघून घ्या तुम्ही. हो बापो, बेवच वाटतं बो इथून उतरायला डायरेक्ट. नारायण उतरणं मग समजत नाही तुला. सचिन ड्रायव्हर काय करायचं ऐका आमचे अंकुचे 2 शब्द. बघू शकता की 4 मुलगा आहे. मित्रांनो, आता इथं बारी स्टार्ट होणार आहे. बाबा
तर चला मित्रांनो, झालं आता इकडून निघतो आता आम्ही घराकडे. दर्शन गिर्शन झालं तर चला आता चाललो घरी. लयच पळत बाबा, याला कायच लाज वाटते रे बाबा तुला इतकी ब्लॉगमध्ये यायला माय. तर चला मित्रांनो, आता जाऊ वापस गुपचाप घरी. कारण की हे अवलेदी अशी आहे की घरी नाव जर सांगून दिलं तरी का मग घरी बोलणे खायचे कामं. बसलो मॅच खेळत ते तिथं फ्री फायर खेळत बसते तवा नाही. आणि जर सग चला हिंडून फिरून येऊ म्हणलं केलं की नाही, चला घरी. घरी चला म्हणते. घरी काय जायला काय माहीत घरी. उद्या पेपर आहे ना. तुला पेपर आहे, मला उद्या बँकेत जाणं आहे. आजचा दिवस आहे मग आपल्याकडं. पण उद्या पण हाफ डे म्हणा, शनिवार आहे. हो. हा, आणि परवा रविवारला की या भाई विशेष नाही. आता 2-3 दिवस सुट्ट्या. आता मस्तपैकी पाळू चढू आता आणि याच्या वर जाऊ. आणि असा रस्ता लागतो जरा, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट दाखवून देतो कसं जायचं एकदम सोपं साधं. आलो भो. ह्या मित्रांनो, ही पाळू इकडून ऊन लागत होतं म्हणून वरून रुमाल बांधून घेतला आणि तळ खालून फक्त वर येऊस तर दम लागला लगे. चला आता हा रस्ता आहे, इकडून खाली तरी एक मंदिर आहे. तर आता पोहोचणारच आता गावात. जवळपास गावापाशी आलो आहे. ते तिथं टावर दिसत असेल ते तिथं जाणं आहे. आता घरी जाणं आहे. आणि सगळ्यात पहिले पाणी गिनी पिऊन डायरेक्ट होणार नाही, कारण की लय थकलो आज. गेम फ्री फायर. लय जीवारीवरून आता चाला फ्री फायर. आणि हे आपले हे प्रेम शेट आणि हे त्यांचं वावर डायरेक्ट या नजदीकच. ही त्या ना खोपडी बनवली हा त्यांचा बंगला. आणि हात 1.5 कोटीचा बंगला. डायरेक्ट 1.5 कोटीचा. त्या पलीकडे साईड आहे. पलीकडून थार आहे, लहान शिक्षक थार आहे, ती डायरेक्ट ती दिसत नाही मला. हे कोणी गेलं हा, ही कमळाचं झाड. हे कमळाचं झाड एवढं मोठं. तर मित्रांनो, पोहोचलो आता घरी. सगळ्यात पहिले तोंड हात धुवायचे आणि डायरेक्ट झोपून राहायचं.